घरकुलाचे थकीत हफ्ते आणि मोफत वाळूसाठी आमरण उपोषण। काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपडाळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर शेकडो नागरिक बसले आमरण उपोषणाला। तहसीलदारासह मुख्याधिकाऱ्यांना बाजार फुटला नसल्याने लाभार्थ्यावर उपोषणाची पाळी। पालकमंत्री व खासदार आमदारांचे माहूरकडे दुर्लक्ष। माहूर शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती घरे पाडून घरकुलांचे बांधकामे सुरू केली। शासनाचे अनुदानाचे पैसे लवकर मिळतील या अपेक्षेने अनेकांनी उधार उसनवार खासगी कर्ज घेऊन घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले, परंतु घरकुलाचे संपूर्ण हप्ते अद्यापपर्यंत मिळाले नाही। पहिल्या DPR मधील 76 लाभार्थ्यांना केवळ 2,30,000 रुपये मिळाले, उर्वरित 20,000 रुपये अद्याप थकीत आहे। एकूण 4 DPR मधील 1,103 लाभार्थ्यांपैकी 1,027 लाभार्थ्यांचे 50,000 रुपयांचे अद्याप हफ्ते थकीत आहे। अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत, त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हफ्ते तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावी अशी विनंती करूनही शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांची रक्कम मिळाली नसल्याने तसेच आनंद पाटील तुपडाळे यांनी वारंवार मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांना निवेदन देऊनही दखल झाली नसल्याने दिनांक 22 रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपडाळे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। माहूर शहरातील अनेक नागरिकांकडे स्वतःच्या जागा उपलब्ध नाहीत, अशा लाभार्थ्यांना शासनामार्फत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडा तर्फे घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनामार्फत जागा उपलब्ध करून देऊन घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे। शासनाच्या विविध आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले। त्यानुसार माहूर शहरातील आवास योजनांच्या 600 लाभार्थ्यांना 5 ब्रास रेतीचे मोफत वाहतूक पास देणे आवश्यक असताना माहूर तालुका प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावाने केवळ 40 लाभार्थ्यांना मोफतमध्ये केवळ 3 ब्रास रेती सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची रोडा मिश्रित रेती उपलब्ध करून देण्यात आली। 540 लाभार्थी अद्याप मोफत 5 ब्रास रेतीपासून वंचित आहेत। त्याकरिता उर्वरित 540 आणि आधीचे हजारो लाभार्थ्यांना तातडीने मोफत 5 ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी यासह इतर मागणी घेऊन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपडाळे यांच्यासह शेकडो नागरिक भर पावसाळ्यात माहूरच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसले। 2025 रोजी सर्वात आधी माहूर तहसील कार्यालयामध्ये आम्ही आमरण उपोषणाबद्दल माहिती दिली होती, कारण की लाभार्थ्यांचे जवळपास 1100 लाभार्थ्यांचे गेल्या 8 वर्षापासून पैसे जे बांधकाम पूर्ण झालेले आहे, काही लोकांचा अर्धवट आहे, अशा लोकांची लाभार्थ्यांची आम्ही मागणी केली, पण ते आतापर्यंत घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही। आणि दुसरा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांना जे हक्काची रेती 15 मे रोजी तेव्हा राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी घोषणा केली की लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती घरपोच दिली जाईल, पण घरपोच तर मिळाली नाही। आणि तहसीलच्या जवळपास 2-3 महिन्यापासून आम्ही चक्रा मारल्या, तरी पण लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही। आणि जे माहूर शहर गावठाण खूप कमी असल्यामुळे इथं बेघर लाभार्थी म्हणजे त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ भेटला नाही आणि मिळू बी शकत नाही, असे बेघर लाभार्थी बी खूप आहेत। त्यासाठी त्या लाभार्थ्यांना सुद्धा हक्काचं घरकुल मिळावं आणि घरकुल लाभार्थ्यांना रेती 5 ब्रास रेती मिळावी आणि 2018, 19 आणि 20पर्यंत ज्यांचे घराचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत, काय अपुरे आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसे तात्काळ जमा करावेत, ह्यासाठी आम्ही आज माहूर शहरातील शेकडो लाभार्थ्यासह आजपासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेले आहोत।